जय शिवराय मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांना पारदर्शकपणे सुलभरित्या अगदी जलद आणि कुठल्याही कागदपत्राशिवाय पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अर्थात किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी देशभरामध्ये एक विशेष मोहीम राबवली जात आहे। 1 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये देशभरामध्ये ही मोहीम राबवली जाते, ज्याच्या अंतर्गत नवीन शेतकऱ्यांना दिले जाणारे पीक कर्ज असतील, ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज फेडलेले आहेत त्यांना नवीन पीक कर्ज घ्यायचे असे शेतकरी असतील, पशुपालक असतील, पशुपालकांसाठी पशु केसीसी असेल, या सर्वांची उपलब्धता आता जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून केली जात आहे। मित्रांनो, जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काही शेतमाल तारण योजना असेल किंवा किसान क्रेडिट कार्ड असेल, पशु केसीसी असेल, अशा वेगवेगळ्या बाबीचा लाभ दिला जात आहे। ॲग्रीस्टेक वरती नोंदणी झालेल्या, फार्मर आयडी जनरेट झालेल्या आणि वैयक्तिक शेतमालक असलेल्या शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून ही पीक कर्ज किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिली जात आहे। मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्रालय याचबरोबर भारत सरकार आणि पीएमबी अलायन्स यांच्यामध्ये त्रिसदस्यीय करार झालेला आहे आणि या कराराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही अगदी 1 रुपयामध्ये ऑनलाईन पद्धतीने कागदपत्राशिवाय पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची मोहीम राबवली जात आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यासाठी अप्लाय केलं जात आहे, शेतकऱ्यांना ही कर्ज उपलब्ध करून दिली जात आहे आणि अशा प्रकारची किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून घेण्यासाठी आपण सुद्धा आपल्या बँकेशी संपर्क करू शकता। मित्रांनो, ऑनलाईन पोर्टल आहे, ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायला सुद्धा सुरू आहे, परंतु याच्यामध्ये ॲग्रीस्टेक वरती ज्यावेळेस शेतकऱ्यांचं कॉन्फिगरेशन ज्यावेळेस त्याचे व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस त्या पोर्टलवरती काही एरर येतात, त्याच्यामुळे आपल्या बँकेकडे संपर्क करून कुठल्याही कागदपत्राशिवाय किंवा कुठल्याही चार्ज शिवाय आपण या किसान क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करू शकता। किसान क्रेडिट कार्ड अप्लाय करण्यासाठी ज्या शेतकऱ्याला या किसान क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करायचंय त्या शेतकऱ्याच्या नावे कुठलंही थकीत पीक कर्ज नसावं, तो नवीन पीक कर्जासाठी अप्लाय करत असावा किंवा पूर्वीचं पीक कर्ज फेडून तो नवीन कर्जदार होणार असावा, याचबरोबर त्या शेतकऱ्याची ॲग्रीस्टेक वरती नोंदणी झालेली असावी, त्याच्या नावावरती सेपरेट स्वतःच्या मालकीची जमीन असावी, याचबरोबर त्या शेतकऱ्याचा त्या अर्जदाराच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक झालेला असावा। अशा प्रकारच्या काही महत्वाच्या अशा बाबी याच्यामध्ये आहेत आणि या बाबीची पूर्तता करून आपण 1 रुपयामध्ये पीक कर्जासाठी या जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून केसीसी साठी अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्वाची अशी माहिती होती। 31 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण या योजनेचा, आपण या उपक्रमाचा लाभ घेऊ शकता। धन्यवाद।